दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर ही प्रत्यक्षात भगवंताची आणि देवांची योजना आहे की तुम्हाला या संदेशापर्यंत देवानी आणले आहे. तुमची दृष्टी या संदेशाकडे जाऊन तुम्हाला तो उचित मार्ग दाखवण्यासाठी देवानी तुमची निवड केली आहे. जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकलात तर तुमच्या मनातील ती नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक विचार नाहीसे होण्यास हा संदेश तुम्हाला सहयोग करेल. जर तुम्ही सहमत असाल तर नक्कीच शेवटी होय म्हणून टाईप करा. श्री स्वामी समर्थ महाराज प्रत्येकाच्या हृदयातले जाणतात. तुम्ही जर या वेळेस काही अपेक्षा देवांकडून करत आहात तर नक्कीच देवाने हा संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज मी मुद्दाम तुझ्यासाठी इथपर्यंत आलो आहे. तुझी दृष्टी या संदेशाकडे वळवली आहे. बाळा, धैर्य ठेव आणि मनातील त्या विचारांना माझ्या स्वाधीन कर. कारण जिथपर्यंत तू सर्व काही माझ्या स्वाधीन करणार नाहीस तिथपर्यंत माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करणार नाहीत. बाळा, निरपेक्ष भावनेने जितके काही कर्म करता येतील तितके करत चल. तुला तुझ्या कुटुंबाची आणि तुझ्या कुटुंबातील काही सदस्यांची जी काही चिंता आहे ती सर्व चिंता नष्ट करणारे आशीर्वाद मी तुला या संदेशाच्या माध्यमातून देऊ इच्छितो. बाळा, जर तुझ्यासाठी माझा आशीर्वाद येत आहे तर तुझ्यातून ती नकारात्मक ऊर्जा जात आहे हे ध्यानी धर. तू खूप काही काळापासून मनात काही ठेवले आहेस. काही चुका मागील काळात तुझ्याकडून ज्या घडल्या होत्या त्या अवधानाने घडल्या होत्या, पण मात्र त्यांची तू पुनरावृत्ती केली नाहीस. हे फार बरे झाले, कारण जो चुकांची पुनरावृत्ती करतो आणि परत परत देवाकडे क्षमा याचनेसाठी प्रार्थना करतो तेव्हा देवही त्याच्या दिशेने ते मोठे चमत्कार पाठवत नाहीत. कारण देवाला माहीत आहे की तू अगदी साध्या मनाचा आणि सरळ मनाचा देवाचा प्रिय बालक आहेस. ज्या क्षणाला तू एकदा चूक झाल्यावर त्यासाठी माझ्याकडे अनेकदा क्षमा याचना केली आहेस. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मी आशीर्वादाचा वर्षाव करणारा देव आहे. घाबरू नकोस. माझ्यापर्यंत आला आहेस तर निश्चिंत राहा. काही वेळेस काही लोक घाबरतात देवाजवळ येण्यापासून. काही काळ दूर राहू इच्छितात, पण मी तुझा देव आहे. तुझ्या मनातले ते सर्व काही जाणतो. जर एखाद्या कार्याला उशीर लागत असेल तर तो तुझ्यासाठी योग्यच आहे. बाळा, माझ्यावर आणि माझ्या संदेशांवर विश्वास ठेव. मी तुला परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे. या दीपकासारखे तुझे जीवन झगमगीत होईल. बाळा, विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. आज जे कार्य तुला डोळ्यांनी दिसू शकत नाही ते देवांनी केले आहे, पण आज मात्र ते तुझ्या दृष्टीच्या आड आहे. पुढील काही काळात तुम्ही ते आनंदासह प्राप्त कराल, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुमच्यासाठी विपुलता, भरभराट आणि कुटुंबातील आनंदासकट काही आशीर्वाद आणि चमत्कार देव तुम्हाला देत आहेत. ते मनापासून स्वीकार करा. जो कोणी ते स्वीकार करेल त्याच्या जीवनात ते चमत्कार, अद्भुत चमत्कार घडायला लागतील. माझे मार्ग अगदी भिन्न आहेत. कधीकधी तुमच्या लक्षात आणि अकलनीय आहेत, कारण तुमच्यासाठी तुम्हाला जे आशीर्वाद हवे आहेत ते तुमच्या मार्गात आहेत. अनेक चमत्कार तुम्ही प्राप्त करणार आहात. पुढील हप्ता तुमच्यासाठी
आनंदाची बातमी घेऊन येत आहे. त्या बातमीसाठी तुम्ही अनेकदा माझी प्रार्थना केली आहे. जीवन सुखद अनुभव करून देणारे ठरणार आहे. विश्रांती घे, आनंद प्राप्त कर आणि ऊर्जावान राहून कार्य कर. सतत माझे आशीर्वाद तुझे सौभाग्य वाढवत आहे. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद, आरोग्याने परिपूर्ण ठेवोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमचे सर्व काही मंगल हो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.